इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे दोन मेजर प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती कॉन्टेंट क्रिएटर्स आता एक्झिस्ट करत आहेत. टिकटॉक होतं पण आता ते बंद झालं. सो इंस्टाग्राम आणि यूट्यूब. फेसबुक पण आहे पण लोक फोकस जास्त इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर करतात. ह्या दोन प्लॅटफॉर्ममध्ये तुला सांग की तुला काय म्हणजे हे दोन प्लॅटफॉर्म वेगळे कसे आहेत आणि त्याच्यावर काय बेसिकली कॉन्टेंट चालतो दोन्ही प्लॅटफॉर्मवर. माझं इंस्टाग्रामवरती जो व्हिडिओ चालेल गरजेचं नाही माझा यूट्यूबवर चालेल. यूट्यूबवरती ना माझे ट्रॅव्हल किंवा व्लॉग्स असं चालतात आणि इंस्टाग्रामवरती माझे प्रॉपर आयटिनरी चालतात, प्रॉपर हॉटेलचे व्हिडिओ चालतात. तर दोन्हीही वेगळे आहेत. आणि माझे फेसबुकवरती पण व्हिडिओ चालतात. पण फेसबुकचा माझा ना टार्गेट ऑडियन्सच थोडे एजेड लोक आहेत तर त्याप्रमाणे माझे सी फूडचे व्हिडिओ जातात. तिकडे माझे व्लॉग्स वगैरे काही जात नाहीत, फक्त सी फूडचंच जातात. आणि इंस्टाग्रामवरती माझे ट्रॅव्हल आयटिनरीज पण खूप चांगले जातात आणि सी फूडच्या जागा खूप चांगल्या जातात. आणि यूट्यूबवरती माझा ट्रॅव्हलच मोस्टली माझं 90% आतापर्यंत यूट्यूबवर जेवढं कॉन्टेंट गेलं आहे ते सगळं ट्रॅव्हलवरच आहे. म्हणजे इथून कसं कुठे जायचं, लाँग फॉर्मला पण चांगला रिस्पॉन्स आला आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे, लोक मला शोधतात यूट्यूबवरून की इंस्टाग्राम DM करत की तुमचा आम्ही यूट्यूबचा व्हिडिओ बघून आलात, आम्हाला जरा मदत करा, आम्हाला इथून इकडे जायचं आहे तर कसं जायचं, इजिएस्ट वे कोणता आहे. मला खूप बरं वाटतं. म्हणजे जर माझी कोणती रील स्टक झाली असेल आणि त्यांचा एक DM मला आला आम्ही तुमचा यूट्यूब व्हिडिओ केला आहे मग आता यूट्यूब करायचं. मी तेव्हा ठरवलं की नाही आता जरा मला जोर द्यायलाच हवा यूट्यूबमध्ये आणि मी आता जरा टाकते मी हल्ली रेग्युलरली थोडं थोडं यूट्यूबचे व्हिडिओ. ओके. सो ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तू काय सांगू शकशील की इन्कम कशी जनरेट होते. बिकॉज तू आता फुल टाईम करतेस, तू जॉब पण सोडलाय. सो अर्निंग ह्याच्यातले एक्झॅक्टली ह्याच्यातून होते कशी. अर्ली आता जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी तुला बोलली की मला माहितीच नव्हतं की पेड आहे की नाही. तर जेव्हा तुम्हाला प्रॉपर रीच येते आहे की तुमचे सगळे मिलियन जात आहेत 500, जेव्हा तुमचा नेक्स्ट ब्रँड तुम्हाला अप्रोच करेल तर सांगायचं की माझं असं पेज आहे, रीच चांगली आहे तर मी पेड करणार. मग प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने घ्यायचे पैसे. आणि आमच्यात असं पण आहे काही काही ब्लॉगर्स करतात. आमच्याकडे एक टर्म आहे मायक्रो म्हणून, जे 100 म्हणजे 1 लाखाच्या खालचे आहेत ना ते मायक्रो, म्हणजे त्यांना काही येत नाहीत, ते काही डिझर्विंग नाही आहेत अशी कन्सेप्ट आहे आमच्या ह्याच्यात. म्हणजे थोडे असे इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काही लोकांनी बनवून ठेवली आहे. तर त्या लोकांनी असं ठरवलं की जेवढे तुमचे फॉलोवर आहेत ना त्याचे 10% तुम्ही चार्ज करा. तर मी ह्याच्याशी सहमत नाही आहे. तुम्ही किती एफर्ट्स टाकताय, तुम्ही एडिटिंग करता, स्क्रिप्टिंग करता, शूटला जाताय, तुम्ही तुमचा टाईम इन्व्हेस्टमेंट तो प्रत्येकाचा वेगळा असेल त्याने त्याच्या हिशोबाने चार्ज घ्यावे प्रत्येकाकडून. म्हणजे असं नाही आहे की ही एक स्पेसिफिक अमाऊंटच आहे. जो कोण 2 लाख सबस्क्रायबरवाला कोण घेत आहे असं गरजेचं नाही की त्याने पण तेवढेच घ्यावे आणि ह्याने पण एवढेच घ्यावे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने चार्जेस घ्यावे. आणि माझं पण हेच म्हणणं आहे की असं नाही, जर मी जेव्हा 20,000 वरती होती तेव्हा मी 2,000 घ्यायचे, 1,000 घ्यायचे तेव्हा मला माहितीच नव्हतं. आणि मला म्हणजे आयडिया पण नव्हतं की किती घ्यायचे असतं, कारण माझं कोण फ्रेंड्समध्ये पण नव्हतं विचारायला. तर कोण आता समज जर कोण 20,000 वरती आहे आणि 2,000 घेत आहे किंवा तो 10,000 घेतो आहे, मला काहीच फरक नाही आहे. तो त्याच्या हिशोबाने घेतो आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची व्हॅल्यू स्वतः ठरवावी की मी किती ह्याच्याकडून घ्यायला पाहिजे. नॉट जस्ट बिकॉज कोण हे असं बोललेलं आहे कोणी की बाई तुम्ही एवढेच घ्या तेच का. नाही, तुम्ही स्वतःची व्हॅल्यू स्वतः ठरवावी की मला ह्याच्याकडून एवढे पैसे घ्यायचे, तेवढे घ्यायचे. ओके. कॉन्टेंट क्रिएटरमध्ये तू बोलते तुझे इंडस्ट्रीमधले जे बाकीचे कॉन्टेंट क्रिएटर आहेत ह्यांची एकमेकांमध्ये फ्रेंडशिप असते, हे लोक सपोर्ट करतात काही प्रॉब्लेम्स आले तर कोणाला. खूप कमी लोक आहेत, खूप कमी लोक आहेत जे सपोर्ट करतात. आणि माझं लकीली ना 2-3 फ्रेंड्स आहेत. काही काही लोकांशी ना माझं बोलणं नाही होत, पण जर समज जर मला कोलॅब आला एक कोणता तर मी सांगते की बाई ह्याला सांगा करायला, जरी आम्ही बोलत नसलो तरी. तर म्हणजे आमची अशी फ्रेंडशिप असते. काही काही आहेत जण त्यांच्या समज जर माझ्या घरात कोणाला बरं नसेल किंवा आता समोरच्या फ्रेंडच्या घरी कोण बरं नसेल तर आम्ही त्यांच्यापासून फोनवर बोलतो. म्हणजे आहेत काही काही फ्रेंडशिपमध्ये आहेत आणि काही काही नाही आहेत. काही काही लोक ना फक्त कामापुरतीच राहतात, ते पण ठीक आहे. आणि काही काही लोक म्हणजे असं भांडणं पण नाही म्हणणार, पण ह्याचे ना असं जसं आपलं कॉर्पोरेटमध्ये पॉलिटिक्स असतं तसं इथे सुद्धा पॉलिटिक्स आहे, प्रॉपर आहे. की कोण किती चार्ज घेतं आहे, कोणी किती चार्जेस घ्यावे, कोणाचे किती रील्स जे व्हायरल जात आहेत, कोणाला कसे. आता मी चल एक सांगून टाकलं मी तुला. मी एक क्रूज मला आलेलं आणि ना मला एक कॉर्डेलिया आणि कोस्टा क्रूज माझे लागोपाठ कोलॅब होते. आणि तेव्हा मला कळलं की माझ्या ॲक्च्युअल फ्रेंड्स कोण आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये. कारण
मला खूप लोकांनी की तुला कसं मिळालं, तुझं 100K सुद्धा नाही आहे, तर तू डिझर्विंग नाही आहेस तुला हे कोलॅब यायला. पण तेव्हा मला असं वाटलं त्यांना बोलावं की भाई तुम्ही जर माझा पेज पूर्ण खाली कराल तर तुम्हाला ट्रॅव्हलचे व्हिडिओ दिसतील, आणि जर मला ब्रँड अप्रोच करतोय तर त्याने काहीतरी बघूनच केलं असेल. मग खूप अशा ना वेळी मला कळलं की कोणाबरोबर मला फ्रेंडशिप ठेवायची आहे आणि कोणावर नाही ठेवायची आहे. आणि आता अशी म्हणजे परिस्थिती आहे ना, मी ठरलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये फ्रेंड्स जर नाही ठेवले खूप आहेत, कारण मला तसे पण फ्रेंड्स आहेत. म्हणजे ही इंडस्ट्री खूप असं कामापुरती आहे, पण ना तू म्हणजे खूप काही लोक आहेत 2-3 जे स्वतःबरोबर दुसऱ्याला पण वरती नेतील, काही नाही. मी वर जाईल तू कसं खाली आहे अशी ही इंडस्ट्री आहे. कारण मार्केटच एवढं मोठं आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. बरोबर, मार्केट मोठं आहे आणि पैसा पण तेवढा मोठा आहे. हा तेवढा मोठा, त्याच्यामुळे पाय खेचणं हे ह्या इंडस्ट्रीमध्ये पण होतच. कारण काही क्रिएटर्स ना PR आहेत, मग त्यांच्या जसं असं भांडणं असतील मग ते देणार नाही तुला काम. आणि त्यांचं असं पण आहे की जर तू माझ्याशी बोललं तर तुला कसं काम मिळणार, असं नाही आहे की मुंबई एवढी मोठी आहे ना, आणि मुंबईमध्ये एवढ्या संधी आहेत ना, तुला काम मिळणारच आहे. आणि कुठूनही म्हणजे तुला गरजच नाही आहे PRची किंवा कशाची. कारण मी आता माझं एवढं कोणाशी फ्रेंडशिप नाही आहे, 2-3 जणांशीच आहे, पण मला कामं येतं आहे. असं नाही की माझं त्या PR किंवा ह्यांच्याशी कोणाशी भांडण झालेलं आहे, तसं नाही. म्हणजे तुम्ही जरी कोणाशी तुमची ओळख नसेल ना, तरी तुम्ही चांगलं कॉन्टेंट क्रिएट करू शकता, चांगले पेमेंट तुम्हाला आरामात मिळू शकतं. ओके, सो असं काही नाही की इथे कोणाचं नेटवर्किंग ऑलरेडी असेल तरच त्याला चांगले पैसे मिळतात, किंवा 4 जणांशी आपलं चांगलं नाहीये किंवा त्यांचं आपल्याशी चांगलं नाहीये म्हणून आपलं काम बंद होईल किंवा सफिशियंट काम मिळणार नाही, असं काहीच नाही. तुझं काम जेवढं चांगलं आहे ना, मग तुला लोक येणार तुझ्याकडे, आपोआप लोक येणार. म्हणून आपण आपलं काम करायचं, आपण चांगला कॉन्टेंट बनवायचा, लाईव्ह टाकायचं आणि आरामात घरी बसायचं, काही नाही. आपल्याला काम येणार आहे, कारण देणारा दुसराच आहे ना. मग ती कशी इंडस्ट्री असू दे, देणारा तुला दुसराच आहे, मग आपण आपलं फक्त काम करायचं बस. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.